श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांना सावधान. मार्च महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्या कुंडलीत अशा काही उलथापालथी घेऊन येत आहे, ज्याची साधी कल्पनाही तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. गुरुजी सांगतात की ग्रहाची चाल आता एका अशा भयानक टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे तुमच्या नशिबाचा जुना हिशोब अत्यंत धक्कादायक पद्धतीने चुकता होणार आहे. ही केवळ साधी भविष्यवाणी नाही, तर येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे. उद्या रात्री 12 वाजता तुमच्या घरात एक मोठा तमाशा होणार आहे, जो तुमच्या कुटुंबाची झोप उडवून टाकेल. तुमच्या घराच्या भिंतीमागे नक्की कोणतं षडयंत्र शिजतंय हे रहस्य उलगडण्याची वेळ आता आली आहे. वृषभ राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात की मार्चच्या या शेवटच्या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात 3 चमत्कारिक घटना घडणार आहेत, ज्या तुम्हाला अर्ध्या रात्री झोपेतून जागे करतील. पण या आनंदाच्या लाटेसोबतच एक अत्यंत वाईट घटना देखील दबा धरून बसली आहे, जी तुमच्या आनंदावर विरजण घालू शकते. उद्या रात्री 12 वाजता होणारा तो तमाशा याच घटनेची पहिली ठिणगी असणार आहे. शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा हा असा प्रभाव आहे, जो तुमच्या संयमाची आणि बुद्धीची सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे. तुमच्या आयुष्यात नक्की काय दडलंय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आर्थिक स्थिर मनाने मनाने हा व्हिडिओ पाहावा लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील 11व्या भावात बसलेला शनी आता शांत बसणार नाही. गुरुजीचा इशारा आहे, या आठवड्यात मध्यरात्रीनंतर तुम्हाला काही असे विचित्र संकेत किंवा आवाज ऐकू येतील, जे तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संकटापासून सावध करतील. एका बाजूला अफाट धनप्राप्तीचे गुपित दडले आहे, तर दुसऱ्या बाजूला विनाशाची भीती आहे. हा काळ इतका सस्पेन्स वाढवणारा आहे की प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला नवीन रहस्य जाणवेल. या शेवटच्या आठवड्यातील खेळाला समजून घेण्यासाठी तुम्हाला कर्माचा आरसा स्पष्टपणे पाहावा लागेल, कारण त्यातच तुमच्या बचावाचा आणि यशाचा मार्ग दडला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, तुमच्या कार्यक्षेत्रात या आठवड्यात पहिला मोठा चमत्कार घडणार आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात गेल्या अनेक दिवसापासून जे काम रखडले होते, ते अचानक एका अदृश्य शक्तीच्या मदतीने पूर्ण होईल. तुमच्या प्रगतीचा हा स्फोट पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क होऊन बघत राहतील, कारण तुमची प्रतिष्ठा एका रात्रीत उंचावणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की जी जातक नवीन संधीच्या शोधात होते, त्यांच्यासाठी हा काळ निर्णायक ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर इतके खुश होतील की तुम्हाला अशी जबाबदारी मिळेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मात्र ही संधी मिळवताना तुम्हाला अत्यंत गोपनीयतेने काम करावे लागेल, कारण तुमच्या यशाचा हा मार्ग अत्यंत गुंतागुंतीचा असणार आहे. वृषभ राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात की या चमत्कारासोबतच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. शनीची ही नक्षत्र स्थिती सांगते की तुमच्या यशाचा मार्ग हा धोक्याने भरलेला असू शकतो. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, कारण तुमचे स्वतःचे लोक तुमच्या प्रगतीत अडथळा बनण्याचा प्रयत्न करू शकतात. अत्यंत सावधगिरीने आणि हुशारीने वागा, कारण हीच वेळ आहे तुमची खरी क्षमता जगाला दाखवण्याची. वृषभ राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात, या आठवड्यात दुसरा चमत्कार तुमच्या आर्थिक स्थितीत घडणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून अडकलेले किंवा बुडालेले तुमचे धन एका अत्यंत अनाकलनीय मार्गाने तुमच्या तिजोरीत परत येईल. अचानक मिळणारी ही अफाट संपत्ती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आश्चर्यचकित करेल. हा धनागमन इतका मोठा असेल की तुमची सर्व जुनी कर्ज एका क्षणात दूर होतील. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की हा चमत्कार केवळ पैसे मिळवण्यापुरताच मर्यादित नाही. शनीची ही स्थिती सांगते की तुमच्याकडे येणारा हा पैसा भविष्यातील एका मोठ्या श्रीमंतीचा पाया ठरणार आहे. पण सावधान, अचानक धनप्राप्ती झाल्यामुळे कोणाशीही याचा गवगवा करू नका, कारण तुमच्या संपत्तीवर गुप्तदृष्ट लागण्याची शक्यता अधिक आहे. संयम राखूनच या संपत्तीचा विनियोग करा.
वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीच्या अशा काही संधी मिळतील ज्या सुरुवातीला संशयास्पद वाटू शकतात, मात्र नीट विचार केल्यास यातून तुम्हाला आयुष्यभराची कमाई होऊ शकते. नशिबाचे हे चक्र फिरले आहे, त्यामुळे पैशाच्या बाबतीत घेतलेला प्रत्येक धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. फक्त लोभापासून दूर राहा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तिसरा चमत्कार तुमच्या संरक्षणाशी संबंधित आहे. शनीची ही वक्रदृष्टी तुमच्या गुप्त शत्रूसाठी काळ ठरणार आहे. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या विनाशाची कट रचत होते, ते स्वतः तुमच्या जाळ्यात असे काही अडकतील की त्यांना बाहेर पडायला मार्ग उरणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आता आपोआप दूर होतील. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात या आठवड्यात तुम्हाला अशा काही लोकांचे खरे चेहरे कळतील ज्यांना तुम्ही आपले मानले होते. हा अनुभव तुम्हाला धक्कादायक वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी एक आशीर्वाद ठरणार आहे. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही शारीरिक कृती करण्याची गरज नाही. फक्त शनिदेवावर विश्वास ठेवून शांत राहा. काळच त्यांचा हिशोब पूर्ण करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आता नष्ट होण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून अस्वस्थ वाटत असेल, तर या आठवड्यात तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल. शत्रूच्या करणी बाधा किंवा वाईट नजरेपासून तुमचे दैवी रक्षण होईल, ज्यामुळे तुम्हाला एक नवीन मानसिक ऊर्जा आणि शांतता लाभण्याचा अनुभव येईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या 3 चमत्काराच्या आनंदाच्या काळातच एक वाईट घटना घडण्याची शक्यता आहे. ही घटना तुमच्या आरोग्याशी किंवा एखाद्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी संबंधित असू शकते. उद्या रात्री 12 वाजता होणारा तो तमाशा याच वाईट घटनेची सुरुवात असू शकतो. घरामध्ये अचानक उद्भवणारी वादावादी तुमच्या मानसिक शांततेचा भंग करू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या काळात तुमच्या रागावर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. तुमची एक चुकीची प्रतिक्रिया आगीत तेल ओतण्याचे काम करेल आणि एखाद्या जुन्या वादाला पुन्हा जिवंत करेल. ही वाईट घटना टाळण्यासाठी तुम्हाला अत्यंत नम्र आणि शांत राहावे लागेल. शनी तुमच्या कर्माचा साक्षीदार आहे, त्यामुळे कोणाचेही मन दुखवू नका, अन्यथा आलेले भाग्य हातातून निसटून जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की हा शेवटचा आठवडा तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्याचा काळ आहे. शनी तुमच्या प्रत्येक विचारावर बारीक लक्ष ठेवून आहे. गुरुजी सांगतात जर तुम्ही कोणाचे मन दुखवले असेल, तर या काळात त्यांची माफी मागा. अहंकार त्यातून नम्रता बाळगणे हाच या काळात तुमच्या सुटकेचा आणि भाग्योदयाचा सर्वात मोठा गुरुमंत्र आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात अचानक येणाऱ्या संधीमुळे गोंधळून जाऊ नका. शनीची ही स्थिती तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी आहे. तुम्ही जितके शांत आणि विचारपूर्वक वागाल, तितके शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील. आळस सोडा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण हीच वेळ आहे तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि नशिबाला गवसणी घालण्याची. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की येणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी आणि चमत्काराचा लाभ घेण्यासाठी एक अमोघ उपाय करावा. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. त्यामध्ये काळे तीळ अर्पण करा. ओम श्री शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा नाश करून यशाचे मार्ग मोकळे करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, ही वेळ गाफील राहण्याची नाही. गुरुजींनी सांगितलेला हा धक्कादायक खुलासा आणि उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. अशाच प्रकारे सस्पेन्स आणि अचूक भाकीत मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा.